सिंदेवाही व नागभीड तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी हा उन्हाळी धान घेत असतो। शेतकरी चारही बाजूने संकटात सापडला आहे। रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टरवर धान पिकाची लागवड केली, मात्र निसर्गाच्या समोर शेतकऱ्याचे काहीच चालत नाही। नागभीड व सिंदेवाही तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। उश्राळ, मेंढा, गंगासागर, हेटी, आकापूर, वाढोणा, जनकापूर, ओवाळा, चिंधीच्या, पळसगाव, खुर्द या गावात गारपिटीने व वल्ली, सावरगाव, तळोधी, कन्हाळगाव, चिखलगाव परिसर व सिंदेवाही तालुक्यातील काही परिसरात अचानक पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचे धान पीक नुकसान तर काही शेतकऱ्यांनी कापणी करून धान घरी आणल्यानंतर धान पीक वाळवण्यासाठी उन्हात ठेवले असता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी जे धान ओले होऊ नये यासाठी प्रयत्न केला, मात्र निसर्गाच्या अवकृपेत थारा लागला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे धान ओले झाल्यामुळे नुकसानीचा सामना करावा लागला। नागभीड तालुक्यात गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे काही दिवसा अगोदर करण्यात आले। काही लोकप्रतिनिधीही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना किती व केव्हा आर्थिक मदत मिळणार हा पण एक प्रश्न निर्माण झाला आहे। 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे सिंदेवाही व नागभीडात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। घरात आलेला माल हा पुन्हा ओला झाल्याने शेतकऱ्यांच्या मागे लागलेले ग्रहण काही सुटत नसल्याचे दिसून येत आहे। एकंदरीत काय तर शेतकरी हा चारही बाजूने संकटात सापडला आहे। या संकटातून शेतकऱ्यांना कोण बाहेर काढणार ही येणारी वेळ सांगणार असे म्हणण्याची वेळ आली आहे।